1 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीच्या अर्थात मनसे असेल, राज ठाकरे, उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा काढणार आहेत। त्याची जनजागृती करण्यासाठी नवी मुंबईतले मनसेचे कार्यकर्ते जे आहेत वाशी रेल्वे स्टेशनवर जमलेले आहेत। प्रत्येक मतदार असेल प्रवाशांशी संपर्क साधताना दिसून येत आहे। कशा पद्धतीने निवडणूक आयोगाने जो घोळ घातलेला आहे आणि ज्या पद्धतीने मतदार यादीचा घोळ सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे, दुबार मतदान जे आहेत अनेक ठिकाणी निर्माण झालेले आहेत। त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत, प्रवासी जे आलेले आहेत बाहेरून, त्यांना जे आहेत मतदारांसंदर्भामध्ये जनजागृती करतायत। 1 तारखेला जो आहे सत्तेचा मोर्चा, त्याच्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी जे आहे ते पत्रकं वाटली जात आहेत। त्यामुळे संपूर्ण 1 तारखेला जो आहे जनजागृतीच्या निमित्ताने जो आहे मोर्चा मोठा भव्य दिव्य काढण्याचा प्लॅनिंग जो आहे मनसेने केलेला आहे। आपल्यासोबत मनसेचे नेते गजानन काळे सर जनजागृती करताय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये। नाही, 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील आणि महाविकास आघाडी सर्व विरोधी पक्ष यांचा खऱ्या मतदारांचा, खोट्या मतदारांचा नाही, हा सत्याचा मोर्चा फॅशन स्ट्रीट येथून 1 वाजता निघणार आहे। आपण पाहिलं की लोकसभेच्या नंतर मोठ्या प्रमाणात विधानसभेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ दिसतोय। मग तो मृत मतदारांच्या बद्दल असेल, दुबार मतदार असतील, आणि अनेकांच्या पत्त्यांचा थांगपत्ता लागत नाही, असे अनेक मतदार सत्ताधाऱ्यांनी त्या मतदार यादीत घुसून ठेवलेला आहे। आणि जो 2014 पासून आपण विजय बघतोय त्याचं सगळ्याचा परिपाक म्हणजे या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात असलेला घोळ। काल आम्ही हा घोळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दाखवून दिला। तो इथपर्यंत की एकाचा राहण्याचा पत्ता हा सुलभ शौचालय आहे। पाम बीच रोड सानपाडा या पत्त्यावर 250 ते 300 मतदारांची नोंदणी केलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या गाड्या आणि त्या गाड्यांमध्ये राहणारी लोकं यांची नोंदणी निवडणूक आयोगाने केली की काय, असा मूळ प्रश्न आहे। मतदार यादीवर नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आमचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर 1 तारखेचा जो मोर्चा आहे तो खऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याची जनजागृती होण्यासाठी पॅम्पलेट्स पत्रकाच्या माध्यमातून आज आम्ही वाशी स्टेशनला, नवी मुंबईतल्या सगळ्या स्टेशनला पुढच्या 2-3 दिवसामध्ये हे पत्रकं वाटली जाणार आहे। ठिकठिकाणी आम्ही चौकसभा घेणार आहोत आणि खऱ्या मतदारांनी या मोर्चाला यावं आणि आज सर्वसामान्य खऱ्या मतदारांचा सत्याचा मोर्चा व्हावा म्हणून आम्ही ही जनजागृती मोहीम हाती घेतली। सत्याचा मोर्चामध्ये सर्व मतदारांनी सहभाग व्हावा असं आवाहन मनसेकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरे, साम टीव्ही, नवी मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।